खामगावमध्ये भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली डीजेच्या व भारत माता की जयच्या निनादात शहर दुमदुमले। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात ऑगस्ट 13 रोजी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण शहरातून डीजेच्या निनादात निघालेल्या या रॅलीने खामगाव शहर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेले। ही मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या युवकांनी आणि नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। रॅली दरम्यान देशभक्तीपर गीतांवर युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते। रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला। तिरंग्याचा सन्मान आणि देशभक्तीची भावना जपण्यासाठी काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीमुळे खामगाव शहरात सर्वत्र देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले। डिजिटल महाभूमीसाठी ज्ञानेश्वर ताकोते, खामगाव। काय जोश आहे? आपल्याला माहिती आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जेव्हापासनं ते पंतप्रधान झाले आहे तेव्हापासनं आपल्या तिरंग्याला तीच आन बान शान, तेच त्याचं महत्त्व या जगाच्या प्रत्येक व्यक्तीला, या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत पडलं पाहिजे। त्याच्या मनात देशभक्ती जागृत झाली पाहिजे। म्हणून त्यांच्या आव्हानानुसार पूर्ण देशभरात या तिरंगा रॅलीचं आयोजन होत असते। आणि आजही आपण पाहिलं की या रॅलीला जो वाढता उत्साह आहे, यामध्ये वाढती जी तरुणाई आहे, जी सर्व नवीन पिढी आहे, ही सर्व पिढी आज या तिरंग्याला आपल्या सर्वोच्चपरी मानून या तिरंगा रॅलीत सहभागी झाले। आणि हा जो उत्साह आहे, याहून आपल्याला लक्षात येईल की नवीन पिढीमध्ये सुद्धा प्रचंड देशभक्ती त्यांच्या मनामध्ये आज त्याचं रोपण झालेलं आहे। आणि या माध्यमातून भविष्यात एक देशभक्त पिढी घडण्याचं काम होणार आहे। आजच्या दिवसानिमित्ताने युवांना काय आवाहन कराल? मी सर्व युवकांना हेच आवाहन करणार आहे की या आपल्या देशाला सर्वोच्च बनवण्यासाठी, या भारत मातेला सर्वोच्च ठिकाणी बसवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली पाहिजे। आणि या देशाला विकसित भारत करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे।